बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यात खड्ड्यावरून मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. आनंदनगर भागातील टोल नाक्याजवळ खड्डे झालेत आणि मनसे कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागील 24 तासामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 2 बळी जे आहेत ते खड्ड्यांमुळे झालेले आहेत. खड्ड्यांमध्ये पडून यांचा मृत्यू झाला आहे आणि एकंदरीत संपूर्ण जिल्ह्याकडे जर बघितलं तर रस्त्यांवरती खड्डे आपल्याला बघायला मिळतात आणि यालाच अनुषंगाने आज मनसेकडून आज आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. अगदी झाडाच्या फांद्या हातात घेऊन हे जे खड्डे जे आहेत ते दाखवले जात आहेत. सध्या मी ठाण्यातील आनंदनगर कोपरे नाका या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आंदोलन या ठिकाणी सध्या सुरू आहे. आपल्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आहेत. तर मोरे साहेब, काय सांगाल? आंदोलन केलं जात आहे मोठ्या प्रमाणात, तुम्ही झाडांच्या फांद्या घेऊन करणार नाही तर काय करू? इथे आता 2 ऑलरेडी ठाण्यामध्ये गेली पोरं, आता तिसरा जाता जाता वाचला. जर समजलं आम्हाला तर आम्ही इथे येणार ना. कोणाला हौस आहे इथे रस्त्यावर बसायची? तो मुलगा, त्याची स्कूटी होती, तो ह्याच्यातून मागच्या खड्ड्यामध्ये तो उडाला, तो त्या साईडला गेला. नशीब चांगलं होतं की तो ह्या साईडला पडला नाही. मग तुम्ही मला सांगा, आणखीन किती लोकांचे तुम्ही जीव घेणार? किती लोकांचे वाट बघताय? मात्र मोठमोठे कोट्यावधीचे टेंडर काढले जातात खड्डे भरण्यासाठी, पण ते खड्डे भरले का जात नाही? तेच तर आहे ना. कमिशन कसं मिळणार? तगडे मिळालं पाहिजे ना कमिशन. आता म्हणे फुक लावायचं काम करतील, कुठले तरी आणतील. आता ते डांबर त्याच्यात नसतेच. हे तुमचे आपले मोबाईल जे असतात ना, कव्हर बिवर टाकून काढा, ते टाकायचं त्याच्या डांबर मध्ये पण डुप्लिकेटपणा, आणि मग टाकून द्यायचं. लोकांना सांगायचं आम्ही केलं. कालांतराने एक पाऊस पडला, एक सर पडली की ते गायब. एकीकडे मुंबई महानगरपालिका असेल, तसंच आता ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील अधिकाऱ्यांना, महापौरांना नवीन गाड्या दिल्या जात आहेत. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की गाड्या या हाय क्वालिटीच्या पाहिजे, कारण खड्ड्यांमध्ये त्यांच्या पाठीला त्रास होतोय. या वाक्यावरती काय तुमचं मत आहे? अरे ते विसरले. नगरसेवक व्हायच्या अगोदर आम पब्लिक होते ना. तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही ज्या खुर्चीत बसला ते लोकांनी बसवलंय, त्यांना किती त्रास होतोय तो तुम्हाला दिसत नाहीये. तुम्हाला जरा त्रास झाला की तुम्हाला गाड्या चांगल्या पाहिजेत. मग आम नागरिक हे 2 व्हीलरवरून जातात, छोट्या गाडीतून जातात, त्यांना त्रास होत नाहीये का? त्याच्यासाठी निवडून दिलंय का तुम्हाला आयशारामासाठी पब्लिकच्या पैशावर? हे खड्डे जर बुजवले गेले नाही तर मनसे अधिक आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात करताना आपल्याला बघायला मिळेल. मनीष कांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.